सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटे दोस्ताची झाडणी गुरुविण ज्ञान. त्या सद्गुरूकडून ज्ञान घेतल्यानंतर तुझ्यातलं जे द्वैत आहे ते निघून जाणार आहे. दोस्ताची झाडणी गुरुविण ज्ञान. मग त्यानंतर आपल्याला कीर्तन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. कोणतं कीर्तन? हे कीर्तन नाही बर का, याला गुणकीर्तन म्हणतात. तया कैचे कीर्तन घडेल नामी, म्हणजे नाम संकीर्तनाचा तू काय झाला? अधिकारी झाला. तया कैचे कीर्तन घडेल नामी. आणि मग शेवटच्या चरणात ज्ञानोबा राहतात. ज्ञानदेव म्हणे निर्गुण हे ध्यान. असंच आहे का काही? नाही, सगुण हे ध्यान, निर्गुण नाही. सगुण हे ध्यान म्हणजे आकाराच. सगुण हे ध्यान. ते ध्यान केल्यानंतर मग आपला जो हा थापट पसारा आहे प्रपंचाचा, त्याच्याविषयी काय होणार आहे? मौन होणार आहे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. पण साधना काय सांगितली? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या चारही साधन, चारही चरणाचा एकच साधन सांगितलं ज्ञानोबारायांनी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा माझ्या अनुभवाला आलेला असा हा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज जे व्यासपीठ आहे, आद्य शंकराचार्य, म्हणजे असं बघायला गेलं तर आजोबाची जयंती मालिकेनुसार. पंजोबा कोण आहेत आपले? व्यास. आजोबा हे ज्ञानोबाराय म्हणायचे, पिता म्हणायचे, बाप ज्ञानेश्वर आहे की नाही. त्यांची आज काय आहे? जयंती आहे. असं बघायला गेलं तर साधूच्या पुण्यतिथीला महत्व आहे, भगवंताच्या जन्मतिथीला महत्व आहे. आणि हे सुद्धा अवताराला आले शिव भगवंतापासून, बरोबर का नाही. म्हणून यांची जयंती आहे, पुण्यतिथी नाही. तेही संत परंपरेत. पण भगवान शंकराला अवतार धारण करावा लागला. का अवतार धारण करायला लागला? त्याच्या मागचं कारण आहे. तर या व्यासपीठावर आज आमचे, म्हणजे माझेही प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे विकासानंद मिसाळ महाराजांनी आज संत पंढरीमध्ये जे कार्य, जे उज्ज्वल कार्य चालू केलेलं आहे, आणि त्यांचाच वारसा पुढे पुढे घेत समाजामध्ये प्रचार करत माझे परम स्नेही अक्षय महाराज यांनी ह्या गावामध्ये एक बीज रोपण केलंय. आणि ते बीज रोपण करता करता त्यांनी अशी संकल्पना मांडली का माझ्या गावाचा पहिला उद्धार व्हावा. म्हणजे त्यांनी काय, जे जे आपण अशी ठावे ते ते इतरांशी द्यावे, म्हणून त्यांना संत म्हटले गेले. संत कोणत्या काड्याकोपरीत जाऊन साधना करतात, पण ते समाजाच्या हितासाठी. ज्या वेळेला साधू हा परिपूर्णतेला जातो तर त्यांनी एकांतात नाही बसलं पाहिजे, त्यांनी लोकांतात यायला पाहिजे. पण साधक जर परिपूर्ण नसेल तर त्यांनी लोकांतात कधीच येऊ नये. विठ्ठल आमचे गुरुवर्य बाबा सांगायचे की आता काय तू ध्यान करतो, आता काय बघतो रे आतमध्ये? मला माहिती ना तू परिपूर्णतेला गेलाय, चल आता समाजामध्ये कार्य कर. आपण तरले नवे ते नवल आणि कुळ उद्धरिले सर्वांची तो. याच संकल्पनेतून विकासानंदांचा आश्रय घेत त्यांच्या पावलांवर पाऊल चालत चालत अक्षय महाराज आज या परिस्थितीत आले. इथे येणारा समाज गावचा नसेल का होईना, पण इथे आलेले आपले महाराज, आपले परम स्नेही हे जे कसे, ही माझी जातीचे मज भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया. हा खेळ आपल्यासाठी आहे, कारण की इथे पाहिजे जातीचे, यारा गाबाळाचे का म्हणून. म्हणजे यारा गाबाळ होती ती काही आली नाही,
कळलं का नाही? याला गबाळ काय आली नाही. जे जर्दी होते म्हणजे जे कमी तिथं आम्ही, नाही का? जे कमी होते ते भाग्याचे आहेत, ते जवळ आले. लोहचुंबकाला कोण आकर्षण करतं? लोखंडच. बाकी गबाळ थोडी होणार आहे, ते आकर्षण नाही होणार. मग इथले कोण आहेत? लोहचुंबक आणि लोखंड, ते बरोबर आकर्षित झाले. अशाच पद्धतीने त्यांनी जे कार्य हाताशी घेतलं त्याला आपला एक खारीचा वाटा म्हणून आज त्यांनी मला या सेवेसाठी बोलवलं. सेवा काही आपल्याच परिचयाची आहेत, आपलीच सोडवणूक आपण करायची. आपलं कुठं बिघडलं असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचे. कारण की ही कोणाची सभा आहे? अक्षरजीय व्यक्त, निर्देश देश रहित, सोहम भावे उपासित, ज्ञानी जे. ही बैठक कोणाची आहे? ज्ञानी भक्ताची. पण ज्ञानी भक्तांनी कसं वागलं पाहिजे, त्याचा आचारसंहिता कशी असली पाहिजे, हे ज्ञानोबारायांच्या दृष्टिकोनातून पाहायचं. विठ्ठल हरिपाठ दिसताना सोपा आहे, खूप सोपा आहे. मगाशी आपण हरिपाठ केला नाही बाळांनो, किती सुंदर तुम्ही गायन केलं, किती सुंदर तुम्ही हरिरंगामध्ये नाचले. पण जर त्याचा अर्थ घेतला असता ना तर त्याचा अजून आनंद आला असता. मग ती स्टेप चुकू नाही तर नको चुकू, नाही तर नको चुकू. धन्य तोची एक हरिरंगी नाचे. आणि हरिरंगी नाचताना मग स्टेप नाही बघितल्या जात, कळलं का नाही? पण ही सुद्धा गरज काळाची आहे. पण त्या हरिपाठाचं कशी निर्मिती झाली, त्या हरिपाठातून ज्ञानोबारायांना कसं समजायचं, आपण ऐकलं दादरला कर्मे इशू भजावा चैतन्य महाराजांचं. म्हणजे त्या ज्ञानेश्वरीला एका संघटित याच्यात आणलं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्वायझेशन. म्हणजे 9036 ओव्यांना एकत्रीकरण केलं. म्हणजे उदाहरणार्थ मी तर म्हणेन हरिपाठ अनुभव आहे. काय अनुभव? तो ज्या देहावर पडला स्फोट होणार आणि त्याची देहबुद्धी बाद होणार. मग हरिपाठाची निर्मिती ज्ञानोबारायांना काय वाटलं असं, जाता जाता हे निर्मिती केली, काय वाटलं असं, काय वाटलं असं? समाजासाठी एक ठराविक वर्गाला ज्या वेळेला म्हणजे उपकार मगाशीच महाराजांना आम्ही तिथे गेलो वाल्मिक आणि म्हणलं आताच एवढं घनदाट जंगल आहे. त्या वेळेला मी विषय काढला त्रेता युगाचा. पण महाराजांनी पहिलेच इथं मला माझी विकेट कुठं घेतली माहिती का महाराजांनी? महाराज तिथं आळंदीत काय अवस्था अशी का ज्ञानोबा ते एकनाथ महाराजांना 4 दिवस लागले समाधी शोधायला. म्हणजे आळंदीत 2 पार लय महत्वाची. एका पाराने आपल्याला ज्ञानेश्वर महाराज दिले, लक्षात घ्या, आणि एका पाराने आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. विठ्ठल विठ्ठल. आई 1.25 प्रदक्षिणा नसत्या केल्या तर ज्ञानेश्वर महाराज भेटलेच नसते. आणि ती ज्ञानेश्वरी वाचे अबद्ध झाली होती, सगळ्यांची घुसडण झाली होती. कारण की समाधीला अवस्थेला जाताना ज्ञानोबाराय संघ घेऊन गेले होते ज्ञानेश्वर. आणि हे पाठांतराचा विषय समाजामध्ये पाठांतर झाला. लोपले ज्ञानजगी ग्रंथ पहिलाच अति शुद्ध आहे, पण वाचे झाला अबद्ध. आणि तो अबद्ध ग्रंथ झाल्यानंतर मग ती गरज पडली आणि ते निमित्त मात्र झालं का कंठाशी मुळं लागली, ते निमित्त मात्र झालं. मग तो नंदी बाजूला सारला, ती ज्ञानेश्वरी काढली आणि त्या ज्ञानाचाच त्याचाच अधिकार आहे शुद्ध करण्याचा. नामाचा जसा तुका तसा ज्ञानाचा एका त्याच अधिकार संपन्न. आणि ह्या वेदाचा जो गाभा आहे तो महाभारतात उतरवला. किती वेद? 4 वेद, उपनिषद यांचा सार काढता 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 1.25 लक्ष महाभारतात. ते पण भीष्म पर्वात. आणि त्या भीष्म पर्वातून आले 750 श्लोक. कोणाचे? गीतेचे. गीता ही परमपावनी गीता आहे. मग ज्ञानोबारायांनी गीताच का निवडली? का दुसरा ग्रंथ तर त्यावेळेला भागवत होतं.
सगळे ग्रंथ अवेलेबल होते. बरं आपलं वाङ्मय एवढं मोठं आहे तर त्याच्यावर भाष्य करू शकत होते. जसं एकनाथ महाराजांनी हस्तामलक ग्रंथावर टीका केलेली आहे, बऱ्याचशा काही अशा ग्रंथ निरूपण. पण ज्ञानोबारायांनी कसं केलं, आनंद लहरी केल्या आहे की नाही. पण ज्ञानोबारायांना का वाटलं असेल, काय वाटलं असेल ज्ञानोबारायांना? देवाचा इथं जरा सेल्फिशपणा दिसतो, स्वार्थपणा दिसतो. काय का एवढा युधिष्ठिर धर्मराजा, त्याला गीतेचं ज्ञान नाही. भीम बलाढ्य जरी असला चला ठीक आहे, बरं मातेला तर सांगायला पाहिजे ना, देवकीला, यशोदा मातेला. बरं एवढं करून त्या शेषनागाला, बलिभद्राला. पण ते ज्ञानाचा कॅपेबल कोण होता? अर्जुनच. मग देवाचा इथं स्वार्थीपणा का? अर्जुन 5 पांडवांना वाचवलं युद्धामध्ये, पण एकटा अर्जुनच. मग देवाचा तिथं सेल्फिशपणा आहे का? अर्जुनालाच सांगितलं. आणि अर्जुनाने विचारली, देवा तू तर आताच आहे आणि तू काय सांगतोस? अरे याच्या अगोदर मी ही गीता पहिली कोणाला सांगितली? सूर्याला सांगितली, मग विश्वापू राजाला सांगितली, आणि आता तुला सांगतोय. मनूला सांगितली आणि मग तुला सांगतोय. मग ते देवाचा तेवढाच उपकार झाला. पण माझ्या ज्ञानोबारायांनी अर्जुनाचे व्याजे. मग ज्ञानोबारायांचे आपले किती उपकार आहेत का, ज्यांनी समाजाच्या तळागाळासाठी एक खाऊचा डब्बा म्हणायला लागेल, एक लाडूचा डब्बा. जशी आई, जसं हे सैनिकाचं तालुका म्हटला गेला याला, नाही का? तर ती आई काय करते, एक लाडूचा डबा देते, बाबा तुला जेव्हा तुला वेळ भेटेल तेव्हा तू खात जा. तसं 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी हा खाऊचा डबा आपल्यासाठी दिला. लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग, नाम ठेवी आरती ज्ञान राजा. मग जसा जसा अधिकारी भेटला तसा तसा ज्ञानोबारायांनी तो प्रचार केला. आणि या गीतेच केलेसी मराठी गीता देवी. बरं, त्या गीता देवीचा अधिकार घेण्यासाठी त्यांनी कोणाचा तरी आसरा घेतलेला आहे. पण ज्ञानोबारायण पुढे कोण असेल? त्यांच्या पुढे कोण नव्हते? 4 आचार्य होते. 3 आचार्य द्वैत संप्रदायाचे, विशिष्ट द्वैत, द्वैताद्वैत अशा संप्रदायाच्या आचार्य, आणि एकमेव आद्य शंकराचार्य हे अद्वैत सिद्धांतावर होते. नवे नवे अद्वैत सिद्धांत त्यांच्याकडे होता. विवेक चूडामणी जर ग्रंथ जर तुम्ही अभ्यासला तर त्याच्यात फक्त तुम्हाला अद्वैतच दिसेल, फक्त अद्वैत. पण ज्या वेळेला शंकराचार्य साक्षात्कार झाला, साक्षात्कार असा नाही झाला, आणि त्यावेळेला ते ज्या वेळेला त्यांना वाटलं की हा जो बोध मला ठसलेला आहे तो मला भगवत कृपेशिवाय तो कायम त्याचा शेम राहणार नाही. भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान आणि ज्ञानानेच दिले महिमा. म्हणजे मी जे ज्ञान ग्रहण केलंय त्याचा जर शेम, त्याचा जर स्थायी भाव टिकवायचा असेल तर मला ती भगवत कृपा सुद्धा महत्वाची आहे. म्हणून पांडुरंगा पुढे आल्यानंतर ते म्हणतात परब्रह्मलिंगम. काय म्हणतात? परब्रह्मलिंगम महायोग पीठे. कसलं पीठ आहे ते? योगाचं महायोग पीठे. तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुम मुनिंद्रे. दान मागता ते का तो बोध ठसला पाहिजे. मग या 3 आचार्यांनाच का नाही स्वीकारलं? बरं, जेवढा काही परमार्थ आहे आपला, आता जेवढं काही आपण परमार्थाचं घेतोय धन, हे सगळं व्यासांचं उच्चिष्ट आहे. म्हणून मी मगाशी म्हणला पंजोबा शब्द काय वापरला, पंजोबा. कारण की जेवढं काही आपण परमार्थाच्या ज्या काही गोष्टी करतोय, जे काही परमार्थ आहे ते सगळं व्यास उच्चिष्ट जगत्रय. मग या व्यासांच्या संकल्पनेतून या 3 आचार्यांनी आपल्या चष्म्याने परमार्थ केला. मग एकमेकांची जरा थोडंफार मतांचं
मतांतर. काही सगुण भक्तीमध्ये विशेषत्वाने राहिले, काही ज्ञानाने राहिले, काही भक्तीने राहिले. म्हणून याचा अर्थ असा नाही का ते मायनस मध्ये आहेत, नाही. तो निवाडा आपण करायचा नाही. कारण की व्यास पण जो बाई घेतलंय तर व्यासांचंच ना. पण पण आपला जो वारकरी संप्रदाय आहे, बघा बरं का मी शब्द किती महत्वाचा मारतोय, म्हणजे अंडरलाईन करा. आपल्या वारकरी संप्रदायाने या तिन्ही आचार्यांचं, नवे नवे चारही आचार्यांचं संकल्पना अंमलबजावणी केली. माधवाचार्याकडून मूर्तीपूजेचं अधिष्ठान घेतलं. म्हणजे आपल्या चरणात आहे ना मुख्य उपासना, सगुण भक्ती, तिथं निर्गुण नाही सांगितली, ही तिकडून स्वीकारली. निंबाकाचार्यांतून विशिष्ट अद्वैत स्वीकारलं, रामानुजाचार्यांकडून विशिष्ट अद्वैत स्वीकारलं, आणि यांनी तर मग कळसच केला. कुणी व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतू. मला तुम्हाला पहिलं तो बेस सांगायचा आहे, पाया सांगायचा आहे का वारकरी संप्रदाय हा कशावर अधिष्ठित आहे. मग यांनी ज्या वेळेला त्या भक्तीच्या प्रांगणात आल्यानंतर मग नाव पडलं अद्वैतातून द्वैत भक्ती. कशी भक्ती? अद्वैतातून द्वैत भक्ती. मग पहिलं काय व्हायला पाहिजे? अद्वैत पहिलं परफेक्ट व्हायला पाहिजे. मग अद्वैत कशाने परफेक्ट होईल? आमच्या महाराजांनी मुलाचं नाव चांगलं ठेवले अद्वैत. पण आमच्या मुंबईमध्ये दादरमध्ये समजा हे गेले आणि त्यांनी एका मित्राला विचारलं, हो काय नाव ठेवले? हो अद्वैत. महाराज अद्वैताचा अर्थ काय असेल बरं? अशी भौतिक जगातली माणसं विचारणार. माझ्या भाच्याच्या मुलीचं नाव मी गार्गी ठेवलं. काय नाव ठेवलं होतं? गार्गी. आणि तिथं तुमच्यासारखे महाराज गेले त्यांच्या घरी चहा प्यायला, आणि ती पोरगी लय खेळ म्हणजे लय मस्ती करत होती. तर ते महाराज म्हणले, ही पोरगी लय चंचल आहे, ही का बरं एवढी मस्ती करते, काय बरं याचं नाव आहे? तर ती म्हणली, अहो याचं नाव गार्गी. गार्गी ऐकल्याबरोबर महाराजचा चापला. तुमचं घर तर काही तसं दिसत नाही आध्यात्मिक, आणि तुम्ही मुलीचं नाव काय ठेवलंय? अहो पण हे माझ्या मामाने तिचं नाव ठेवलंय. बरं मामा कोण आहे? मामा कीर्तनकार आहे, त्यांनी ठेवले. आम्ही हे उपद्याप करत. तर मी म्हणलं यांचा उद्धार त्या साधूच्या नामस्मरणाने पुण्यवंत व्हावे सज्जनांचे नाही. मग त्या महाराजांनी सांगितलं का गार्गी नेमकी कोण होती? का जिने रामचंद्र प्रभूला टप केली. अशी स्त्री, अशी गार्गी स्त्री, ती जर सभेमध्ये पोचली तर हे घाम पुसायचे. जनक राजा, हे बाकीचे संत नाही का. ती जनक राजाची पत्नी सुशीला का काय त्यांचं नाव असेल, हा सुशील, ती म्हणते आता ही गार्गी आली ना आता गोंधळच व्हाना. अशी त्या कालच्या स्त्रिया एवढ्या ज्ञानी होत्या. याज्ञवल्क्याच्या पत्नी मैत्रेय अशा त्या होत्या की ज्यांनी शास्त्रार्थ करावा, ज्ञानाचं मंथन करून आपण देहबुद्धीच्या कशा पलीकडे आहोत याचा सांगणारा सिद्धांत म्हणजे अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? त्या देवाची ओळख करून घेणे. अद्वैत म्हणजे काय? तू आणि मी वेगळा नाही, तू आणि मी एकच आहे, या सिद्धांतावर पोचणे म्हणजे अद्वैत. तुम्ही सांगा मला, आपण ओळखीच्या माणसाला राम राम करतो का बिन ओळखीच्या? अय महाराज, आपण ओळखीच्या माणसाला करतो का बिन ओळखीच्या माणसाला राम राम करतो? ओळखीच्या. पण आता आपण जसं जसं आता एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल तर आपण काय करतो? जय रे बाबा. का? कारण की लायसन ज्ञानोबरायांचे आहे का नाही. शिक्का कोणाची? गव्हर्नरची सही कोणाची? ज्ञानोबा. मग तू तिकडे काही नंतर कर, पण तुझ्या गळ्यात काय? तुळशीची माळ. माझी मान आपोआप वाकली गेलीच. तू त्याच्या कर्माचा सिद्धांत नको बघू, तो पुढे काय करतोय. पण ज्याच्या गळ्यात मंगळसूत्र आहे तिथं वाकलं पाहिजे. मग आता ओळखीच्या माणसाला राम राम का बिन ओळखीच्याला? ओळखीच्या. पण आता जेवढा भक्तीचा कारभार चाललाय हा ओळखून चाललाय का बिन ओळखून चाललाय? ओळखून चाललाय तर सुखी व्हायला पाहिजे.
ओळखून चाललाय तर सुखी व्हायला पाहिजे. कारण की अद्वैतात सुख आहे आणि द्वैतात गोंधळ आहे, द्वैतात दुःख आहे. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. दुरी म्हणजे काय समजतं का? हरिपाठ आपण म्हणतोय, द्वैत नाम. मग द्वैताला जवळ घेतलं पाहिजे. पण असं का नाही होते? म्हणजे गोंधळ किधर तो रॉंग नंबर चल रहा है ना. हा, मग त्याला विरोध नाही माझा, पण ती स्थिती काय आहे? ज्ञानपूर्व. पण ती सुद्धा कठीण महाराज, कठीण. आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्मयोग्यता जेव्हा येईल तेव्हा ती भक्ती ज्ञानपूर्व म्हणावा. त्याला काय म्हणावा? ज्ञानपूर्व स्थिती म्हणावा. मग निष्काम म्हणजे काय? काही अपेक्षा नाही. भगवंता मला फक्त तूच पाहिजे, देव माझा, ही अशी वृत्ती ज्या ठिकाणी प्रगट होईल त्याला म्हणतात निष्कामता. आणि ते कर्म जर निष्कामतेला गेलं तरच ज्ञानपूर्वाचा अधिकारी. नाही तर हम भी करते और तुम भी करते, पर थोडा थोडा फेर पडते. मग जीव ब्रह्माचं जे ऐक्य ज्ञान आहे, माऊलीने झेंडावर केला. जीव ब्रह्म ऐक्य ज्याला मान्य आहे त्यांनी या झेंड्याखाली यायचे. मिळविले मागे वैष्णवाचे, मिळविले मान वैष्णवाचे, मिळविले मान. गाताले मुक्तीचे गवादे, गाताले मुक्तीचे गवादे, गाताले मुक्तीचे गवादे, गाताले मुक्तीचे गवादे. मिळवले माने वैष्णवाचे, मिळवले माने मिळवले माने, मिळवले माने. कैसे नाही दैवत. पुढं काय प्रमाण? प्रसन्न म्हणजे काय? देव कशाने प्रसन्न होईल? देव कशाने प्रसन्न होईल? उत्तर, हे प्रश्नचिन्ह. उत्तर काय? उगा, राहे, निवांत, शिणसी, वाया. तुम्ही त्या बोलेरो गाडी मध्ये कसे बसले बरं? मांडी ठेवून एकमेकांच्या म्हणजे ऍडजस्टमेंट करून बसले ना. आणि इथं परमार्थ कसा सांगितलाय? कैसे नाही दैवात. प्रसन्न, त्वरित, क्विक ऍक्शन. उत्तर, उगा, राहे. पण निवांत होण्यासाठी पहिली घासावं लागेल. रिटायरमेंट कधी? ती खुर्ची आरामदायी ना 6,000ची, ती कधी? पहिली घासावं लागेल, पहिली संपत्ती जमा करावं लागेल. प्रमाण आहे अमृतानुभवाचं. जवरी निवृत्ती नाथू, मस्तकी न ठेवी तो हातू, तो वरी निवांत केवी होय. प्रमाण सिद्ध. जोपर्यंत निवृत्तीनाथ माझ्या डोक्यावर हात ठेवत नाही, मस्तकावर कृपा करत नाही आणि अद्वैताची वाट मला देत नाही, तोपर्यंत निवांत होणार नाही. विठ्ठल याचसाठी जप, याचसाठी तप, हे सगळं काय जेवढा काही परमार्थ आहे त्या गोष्टीला प्राप्त करायसाठी. पण आज काय चाललंय परमार्थाचं? परमार्थात असं वाटतं, ज्याला बोट ठसला ना बाबा, त्याची वाक्य कशी असली पाहिजे? तुकोबारायांसारखी. आता दिसू नये जना, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. ही विनंती तुकोबाराय मागतात ते.
म्हणजे आता इथून निघायचं म्हणतात आणि आपण परमार्थात आपलीच सोय करायची बर का. माझे मज कळो येते ऐकून. आता कसं कसं दिसू या जना ऐसे करी नारायणा. आता मी या जनात कसं कसं दिसू, कसा कसा डिस्प्ले होऊ, हे मला कसं तू करशील, हे चाललेलं आहे. आणि इथं तर बोर्ड बघा आपला शंकराचार्यांचं, ते म्हणतात इथून निघायचं बघा, ते प्राप्त केल्यानंतर निघायचं बघा, अद्वैत तत्वज्ञान जोपासायचंय. अरे पाण्याला अक्कल आहे रे, पाण्याला काय, मी काय म्हणतो अक्कल. पाणी उताराला नाही चढत, उताराला इंजिन लावायला लागते आणि ते उताराला असं वाहत. म्हणजे त्याची धार कुठे आहे, त्याची धार समुद्राकडे आहे ना. आता तो भाग निराळा का ते मध्येच सडात आहे, तसंच जीव आहे. अग्नीला अक्कल आहे, त्याला कसाही काडी पेटवा, त्याचं वरच, त्याचा बाप सूर्य. मग आपण जन्माला आलो, आपण जन्माला आलो, मग आपली धार कुठं पाहिजे. हे अभंगाचं दुसरं चरण उपजोनीकरण. रामकृष्ण पैठा, रामकृष्ण पैठा कैसा होया हरि मुखे भरा, हरि मुखे भरा, हरि मुखे भरा, हरि मुखे भरा. रामकृष्ण पैठा, रामकृष्ण पैठा कैसो होया हरि मुखे भरा, हरि मुखे भरा, हरि मुखे भरा, हरि मुखे भरा. सोनी करता मैंने ऐन बाटा. रामकृष्ण पैठा, रामकृष्ण पैठा कैसा होया मेरे वाटा. रामकृष्ण पैठा, रामकृष्ण पैठा होया. ज्यांना आपण ज्ञानोबराय माऊली म्हणतो, माऊली म्हणजे काय, आई. आईचं अंतःकरण असं असतं, त्या जीवाच्या हितासाठी असतं. जसं उन्हात जर बाळ खेळत असेल तर आई काय म्हणते, बाळा उन्हात नको, सावलीत मर हा शब्द वापरतात. शब्द काय वापरलाय, मर. मग ज्ञानोबराय सुद्धा कठीण बोलतात कधी कधी. ऐक प्राण्यांच्या ठाई या ज्ञानाची आवडीच नाही, तयाचे जियाले म्हणू काही वरी मरण चांग. शब्द बघा किती भयंकर आहे. ज्या प्राण्याला या ज्ञानाची आवडी नसल त्याचे जियाले म्हणू काही, त्याचं जगणं व्यर्थ आहे. तो मेलेला चांगला, चांग हा शब्द आहे. काय शब्द आहे, चांगला. म्हणजे एखादा जर मरत असेल आणि त्याच्याकडे ज्ञान नसल, ते असत असेल उसनवारीवर, गळ्यात माळ नसल, तर ज्ञानोबराय म्हणतात त्याला डॉक्टर का पण नेऊ नका. बापरे, म्हणजे आमचे महाराज बोलताना एवढे कठीण बोलतात. त्याला डॉक्टर का नेऊ नका, त्याला तसंच मरू द्या. हा महाराज आता BMC ने GR काढलाय, 13 माणसं वेटिंगला आहे तिथं. ते म्हणतात आम्हाला इच्छा मृत्यू द्या. तुम्ही काय भीष्माची अवलाद आहे का. विठ्ठल विठ्ठल.
त्यांनी 13 जणांनी BMC मध्ये अर्ज केलाय का म्हणले आम्हाला इच्छा मृत्यू पाहिजे, म्हणजे ते आजारपणाने त्रस्त झालेले आहेत. मग तुम्ही भीष्म आहे का? आता ते एकाने घेतलंय ते विकेट, एक जण घेतलंय ते, कारण की त्याला असं आहे. पण त्याच्यानंतर या 13 नंबर लावलाय. मग आता बघा पुढं पुढं कसे कसे कारभार होईल, म्हणजे त्याला इंजेक्शन टोचून. पण ज्ञानोबारांच्या दृष्टीने योग्य आहे. विठ्ठल माझ्या पदार्थ काही सांगत नाही, नाही तर तुम्ही मला जंगलात गाठाल. जे आहे ते ज्ञानोबारांचं आहे. साधू बोले खडकदार, खडकदारच बोललं पाहिजे. त्याने अशी पुचुक पुचुक केली, दाड्या कुरवळल्या नाही पाहिजे. ऐक प्राणी यांच्या ठाई. परत ज्ञानोबराय सांगतात जे परमार्थ करत नाही ना त्यांच्या संग बोलू सुद्धा नका. बाबा तैसे ते पार्था विनमुख या परमार्था. डिस्प्ले वाल्याला नाही, अनडिस्प्ले वाला. समजलं का तुम्हाला? तैसे ते पार्था विनमुख या परमार्था, तयाशी संभाषण न करावे सर्वता. बरं ठीक आहे, ज्ञानपूर्व स्थितीत तरी तुम्ही भक्ती करा. ते म्हणले भक्ती जर करत नसल, माझी भक्ती विण जळो तयाचे. अरे जगणंच व्यर्थ आहे. अगा पृथ्वीवरी पाषाण, या ओव्या 3 आहे ना, सगळ्या साधकांनी डोक्यात ठेवल्या पाहिजे. फिट करा. दोन्ही मनुष्यपणा हा ब्रह्मच आणि ब्रह्मज्ञान. हा. लांढा कर्तव्य पुष्य विन दोपा. विना शब्दाचा गाढव जाणं. मगाशी महाराजांनी ते मगाशी काहीतरी बोलत होते ना तुम्ही, 2 पायाच्या माणसाने उपाद्या. असं आपलं खेळीमेळी चाललंय. सांगायचं तात्पर्य काय? उपजोनी करंटा. जन्माला आला त्यांनी विचार केला पाहिजे का आपण कोण आहोत, आहे मी कोण. करावा विचार. हरिपाठ म्हणू म्हणू गेले. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला दिले आणि निवृत्तीने दिले माझे हाती. ते ज्ञान कसं आहे? ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा. अरे ज्ञानेश्वर महाराजांना लाभलंय, मग ते आपण मिळवलं पाहिजे. आणि जर मिळवत नसू तर आपण करंटे आहोत. पहिला शब्द काय सांगितलाय? शास्त्र प्रचिती. पहिलं शास्त्र वाचायला सांगितलंय, मग पंढरपूरला जायला सांगितलंय. जनाबाईचं प्रमाण वाचावी आणि मग डोळा. पहिला पिंडातला बघ, मग ब्रह्मांडात जा. पण नाही होत ना तू तर कर तीर्थयात्रा, नर्सरी भक्ती. त्याला विकासानंद मिसाळ महाराजांनी फार सुंदर सांगितलं. त्याला म्हणतात सद्यमुक्ती. त्याला डायरेक्ट मिळालं. आणि एकाला म्हणतात क्रमवार मुक्ती. आम्ही त्याच्या अधिकारी आहोत बरं का बाबा. आम्हाला क्रमाक्रमाने अक्षय महाराजांनी आम्ही असे क्रमाक्रमाने चाललो. पण आमच्या अंतःकरणात भाव काय होता माहितीये का? देव माझा मी देवाचा. म्हणजे ही आमची निष्कामता आहे. काय आम्ही कसलीच अपेक्षा ठेवली नाही परमार्थामध्ये. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा, सुखासी चढावा जयाचे असणे. सुख ज्याला पाहिजे त्यांनी अपेक्षा करू, आणि खास करून भगवंता करू. त्याला म्हणतात ज्ञानपूर्व स्थिती. त्याला काय म्हणतात? ज्ञानपूर्व स्थिती. मग पहिली शास्त्र प्रचिती यायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी पहिली वाचली गेली पाहिजे. मी तर महाराज सांगतो, माझ्याकडे असे खातड प्यातड भरपूर येतात. अशी यंग जनरेशनची एमटॅक वगैरे झालेली माणसं आहेत. महाराज आम्हाला मांसाहार सुटत नाही, वाटलं तर बसवा बैठकीला, अन्यथा तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी. अशा लोकांना तयार करायचंय. मग कसं करायचंय? छोटासा हरिपाठ. बाबा तुला खायचंय ना, पण मी असा डॉक्टर आहे ज्याला डायबिटीज झाली की नाही, तो एक डायबिटीस वाला काय डॉक्टर म्हणतो बघ गुलाबजाम खाल्ला का मेलाच म्हणायचा. मग त्या डॉक्टरकडे लोक जात नाही. ते म्हणतात पण मला गुलाबजाम भरपूर आवडतो. मग त्याला काय करायचं? बघ बरं का गुलाबजाम खा, पण माझी गोळी खाल्ल्याशिवाय राहू नको. तुला खायचाच आहे ना तर खा, पण माझी गोळी घ्यायची. मग काय गोळी देतो मी त्यांना? बाबा तुला खायचं ना मांसाहार, तुला दारू प्यायची ना पिये, पण हरिपाठ कर. त्याला माळेचा अधिकारी नाही बनवत. ज्या वेळेला तो प्युरिटी होते, ज्ञानोबारायांचं वचन आहे, कसं काय फेल जाईल?
तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता हळू हळू पंडुसुता मीची होईल. बरं हरिपाठाचं फलश्रुती काय आहे? अभंग हरिपाठ 28 रचिले विश्वासे ज्ञानदेव नित्य पाठ करी इंद्रायणी तरी होय अधिकारी. हा महाराज आहे ना, हा हरिपाठाने काढलाय. विठ्ठल सेवितो हा रस वाटितो आणि का. पण ज्यांचं विषयामध्ये भोगामध्ये जीवन चाललंय त्यांच्यासाठी हा केवढा मोठा आज अधिकार. असा अधिकार दिला लोह परिसाची न साहे उपमा आणि सद्गुरु महिमा आघादची. अरे परिसाची उपमा फेले अशा सद्गुरूंनी मला नुसता वरद हस्त दिला तर आज त्या लेवलला अधिकारी पदावर पोहोचवलं. मग ही कशाची ताकद आहे? असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासी करून स्मरावा हरी. हरिपाठ करताना कसा केला पाहिजे? आनंदात उल्हासात नवे नवे ठाईच बैसोनी एक चित्त आवडी अनंत आळवावा. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासी करून स्मरावा हरी. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी तया संभाळी अंतर्बाह्य. बरस कोणी प्रचिती घेतली? संत सज्जनानी घेतली प्रचिती. आळशी मंद मती केवी तरे आळस केला तुझी लायकी नाही, मंदाची तर लायकी नाही. तुला हरिपाठ दिलाय ना तर तू हरिपाठ एवढा तो फायनल ग्रंथ आहे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. आणि मग ह्या हरिपाठाची अशी फलश्रुती आल्यानंतर पहिली आपण शास्त्राची प्रचिती घ्यायला पाहिजे. म्हणजे शास्त्र वाचलं पाहिजे. तो हरिपाठ म्हणताना त्याच्यातला अर्थाविण पोथी वाचून अर्थ जाणून. बघा एखादं गाणं म्हणताना मी किती किती खाली उतरतो माहितीये का महाराज. ते पोरं मला विचारतात महाराज या ओव्या काही समजा ना आम्हाला. मग या ओव्या कशाला निर्माण केली? आता मग अशी मस्त यांनी 5व्या अध्यायावर श्लोक म्हटले ना, 15व्या अध्यायावर इतक्या सुंदर ऐकायला इतकं श्रवणीय वाटलं. पण संस्कृताच्या उकुलोनी गाठी आणि केलेसी मराठी. संस्कृत शब्दाचं जाजा माझं संस्कृत देवे केले प्राकृत काय चोरापासून झाले. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतानी किंवा ऐकतानी काय शब्द आहेत ते. बरं सगळे कठीण शब्द ज्या वेळेला एकत्र आले ज्ञानोबारायांना म्हटले असतील ज्ञानोबाराय मला स्वीकार करा ना. आणि मग त्या ओव्या बाहेर पडल्या. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर तूर्या लाल निरीला. नमो जगदखिल पालना मंगल मणि निधाना सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुर्चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमत मनमथा. आता बसता का बैठकीला सगळेजण? तुमचा 15वा अध्याय आणि आमचा 10वा अध्याय. विठ्ठल विठ्ठल माझ्या मी मगाशी सांगितलं माझ्या देव भगवंताला उणे पण आहे. पण माझ्या ज्ञानोबारायांचं काय सांगा. ज्ञानोबारायांच्या ओव्या ऐकताना सांगात संचार होत. बोलताना त्या ओवीचा अर्थ जर डोक्यात असा काय कळत होतं महाराज आम्हाला. ज्ञानेश्वरी छोटी ज्ञानेश्वरी महाराजांना मी दिलेली आहे. त्या ओव्या आत्ता त्याचा अर्थ कळतोय. 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबाने 65व्या वर्षी फलद्रुपायची. विठ्ठला विठ्ठल ग्रंथांची संपदा ती घ्यावी शास्त्र प्रचितीने. मग दुसरी स्टेप आली गुरु प्रचिती. गुरु प्रचिती मग तो गुरु कसा असावा हे कळतं शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये पाणी पिना छान के और गुरु बनाना. मग याच्यात तो बसतोय का? या पिनल कोट मध्ये त्याच्यात बसला तर शरणागत व्हायचं. नाहीतर त्यांनी माळ घातली याच्या माग. हा तो बाबा आमचा लय चांगला
आजकाल तर कीर्तन कशी स्पॉन्सरशिप वर चालली कीर्तन. हा कीर्तनकार मला लय आवडतो बरं का, हा याच ठेवायचं बरं का. हा मग नंतर गावचे लोक, कोणता रे महाराज आणला होता, तू काय उसनवारीवर बाबा आणला काय, हे असं चाललंय. उघड्या बाजारी कथा हे तो, आवडे पंढरीनाथ. पण हे बाजार चाललाय आता. परमार्थाचा काय चाललाय, सौजन्य खाली. मग त्याला जो शाहरुख खान आवडतो ना, तोच पिक्चर लावायचा आणि यांनी जबरदस्तीने ऐकायचा, विठ्ठला विठ्ठला. आता त्या महाराजांचे चुलत बहिणीचा माणूस ऑफ झाला सकाळी, इथं घडी घडी काळ. मग तो कीर्तनकार असू कोणी असू, सगळ्यांची विकेट जाणे. तुम्हाला याची भीती नाही वाटत की आपण करतोय काय, काय कर्म आपल्याला भोगायला येणारे, काय त्या कर्माची विल्हेवाट लागणारे, आणि कर्म तर बाद करायचंय. ज्या दिवशी गुरुचा अनुग्रह प्राप्त होतो त्या दिवशी आपल्याला बीज भाजून केली आम्हा जन्म मरण. मग अशी प्रचिती यायला नको का, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान असणे की जे. परमार्थात काय पाहिजे हो, चित्ती असू द्यावे समाधान. आणि जर परमार्थ करत असताना, पवित्र तुळशीची माळ असताना जर आपल्याला समाधान प्राप्त होत नसेल तर गप संसार करा. हे टोप्या आणि हे त्या योग्यतेचं बनवलंय. त्या योग्यता प्राप्त केल्यानंतर त्या गुरुला विचारायचंय, ज्याच्याकडून अनुग्रह घ्यायचाय. जे रामाला दिलं, जे कृष्णाला दिलं ते मला द्या, आणि माझा उद्धार. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, श्रीकृष्ण गुरु सांदीपणी, पूर्ण ब्रह्म दाविले. का रामनीच कृष्ण, का दुसरे अवतार नव्हते? पण त्या अवतार कार्यामध्ये जेवढं काम करायचे तेवढं केले आणि भगवंत निजधामाला गेले. पण राम आणि कृष्ण, राम पूर्ण अवतार, कृष्ण पूर्णतम अवतार. ह्या अवताराने आपल्याला दिशा दिलेली आहे. काय दिलेली आहे? दिशा दिलेली आहे. म्हणून पहिले रामायण अभ्यासा, नीती अभ्यासा. म्हणून रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. विठ्ठला विठ्ठल. ती प्रचिती, गुरु प्रचिती कधी येणार आहे आपल्याला? ज्या दिवशी ते ज्ञान येणार आहे आपल्याला. मग त्या ज्ञानासाठी हाव असली पाहिजे, त्या ज्ञानासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे बघा, उदाहरण देऊन सांगतो. आपलं आता कसं झालंय माहितीये का, आचाराला महत्व देतात लोक, विचाराला नाही देत. विचार नाही करत. आपला आचार चुकला तर समाज सुद्धा तसाच. मगाशीच मी महाराजांसंग बोललो. गजानन महाराज चिलीम ओढत होते, लोकांनी काय घेतलं? हो, शेगावचे गजानन महाराज चिलीम ओढतात, मग मी पण चिलीम ओढणार. मी त्या तंद्रीत आहे ब्रह्मव्यक्तेच्या. मी माझी ती काय ब्रह्मानंद लागली. आता मी चिलीम वरता वरता कशा त्या देहाला सांभाळी. त्या नगद्याला म्हणाव चिलीम ओढली, आता हे पण कर की. चल मी तुला बसवतो उकिरड्यापाशी, ते गटारीचं पाणी पिय की, उकिरड्यावर जेव की. नुसतं त्याच गोष्टीला घेतलं. शिवरात्रीला मला भेटतात असे एमटेक वाले, मला म्हणतात, महाराज शिव भगवान है ना, उसने भांग पी थी और वो क्या क्या किया था. म्हणलं हो ना, केलं होतं बाबा, केलं होतं. अरे शिव भगवान ने जहर भी पहले निकाल के पिया था. पहले जहर पी, फिर तेरा अधिकार है. क्या अधिकार है? भांग पीने का, चिलीम ओढणे का. मग मी तुला सल्यूट करेन का बाबा ह्यानी पचवलं. म्हणजे माणसं आचाराला झाली. विचार केला का
का त्या गजानन महाराजांचा विचार असा होता, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजी मी या दृष्टीने त्याला ते ब्रिस्लरीचं पाणी दिसत होतं महाराजांना. कसलं? गटारी. आपली दृष्टी जर हरिमय झालेली असेल तर त्याला काही करायची गरज नाही. असेल कोण म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, जे जे दृष्टी दिसे हरिरूप पूजा ध्यान जर त्यासी नाही. माझी नाही झाली बरं का बाबा, म्हणून मी काय करतो माहितीये का, पूजा पण करतो, जप पण करतो, माझ्या बॅगेत अजूनही जपाची माळ आहे, आणि ध्यान सुद्धा करतो. कारण की माझी दृष्टी हरिमय होण्यासाठी पहिल्या त्या जो फॉर्म्युला मिळालाय ना गुरुचा, त्याच्यावर अनुसंधानित राहिलंच पाहिजे. भल्या भल्यांच्या गेल्या तर माझी काय टीम विठ्ठल विठ्ठल. सदा तुम्हाला परमार्थ करावा लागल, सदा त्या अनुसंधानात राहावं लागल, आणि ते अनुसंधान करता करता भक्तीचं वातावरण तयार करावं लागल. भक्ती ही माता आहे. भक्ती काय करते, भक्ती माता तया करीत असे जतन. जरी आपला पाय घसरलाय, कोणाचा, ज्ञानियाचा बरं का, आपण ज्ञानाच्या कॅटेगरीमध्ये ज्यांनी गुरु केलाय, मग त्याच्यासाठी किती नवल अहंकाराच्या विशेष न लगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे चालवी. म्हणजे मग त्यासाठी भक्ती पाहिजे. मग भक्तीसाठी नाथ महाराजांनी आपल्याला तो प्रमाण दिलं की तुम्ही काय करा, तुम्ही भक्तीनी प्रेमाने राहा. भक्ती प्रेमाविण ज्ञान. मग ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी संहिता दिलेली आहे, त्याच्यासाठी काहीतरी कंडिशन दिली. तनु मनु जीवे, तुला ते ज्ञान पाहिजे का, ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आती आणावे, या संतांशी भजावे सर्वे स्वेसी. मग आत्मप्रत्य गुरु शास्त्र प्रचिती घेतल्यानंतर शास्त्रच आपल्याला त्या लेवलला आणून सोडतात. कोणत्या? त्या लेवलला. कारण की ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे. ज्ञानोबरायांची फलश्रुती सांगते, काया वाचा मनी जो सेवक होईल येचा, तो ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती होईल. चक्रवर्ती होण्याचं त्याला हे होईल. पण ते कसं आहे माहितीये का महाराज, नुसतं पारायण करून नाही होणार. पारायण करून नारायण व्हायचंय, पण तो कसा आहे, नकाशा आहे. ज्ञानेश्वरी भागवत नकाशा आहे. उदाहरण देऊन सांगतो, भजन करा विठ्ठल आपल्याला वाचायची ज्ञानेश्वरी, तीच ज्ञानेश्वरी कृपा करणार, तोच हरिपाठ कृपा करणार, आपल्याला साधूची भेट घालवणार. कारण की आपली पुण्य उदयाला येणार ना. उजळलेले भाग्य आता प्रमाण नाही घ्यायचे, आता आपल्याला पुढे पुढे जायचंय. मग त्या वेळेला काय झालं, एक मुलगा होता आणि त्याचे वडील लवकर झाले आणि गडगंज संपत्ती होती मुलाकडे, पण ती कुठं ठेवली बापाने हे माहिती नाही. मग त्याला पेटीमध्ये एक कागद सापडतो, आणि कागद सापडल्यानंतर त्या कागदावर लिहिलेलं असतं की आपल्या गावात एक मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या कळसामध्ये धन लपवलेलं आहे. ही चिठ्ठी कोणाला सापडती, त्या पोराला सापडते, आणि पोराकडे फार दरिद्रीपणा असतो, फार म्हणजे. मग तो काय करतो, सावकाराकडून कर्ज घेतो. आता मंदिर ते छोटंसं मंदिर होतं, काही एवढं प्रख्यात नव्हतं, मोडकळीला चालू होतं. हा काय करतो, बहादर कळसातला पावलंय ना सोनं, त्या मंदिराचा फार नायनाटच करतो. कारण की त्या चिठ्ठीवर काय लिहिलेलं असतं, कळसामध्ये काय आहे, सोनं आहे ते. बरं, सावकाराकडून कर्ज कायला घेतलंय, मंदिर तोडायला. मंदिर तोडल्यानंतर ह्याच्या हातात काय, घंटा, काहीच भेटत नाही. काहीच भेटलं नाही. नंतर मग बराच दुःखी होतो. तर एक साधू त्या रस्त्याने जात असतो, तो बोलतो, बाळा तू का रे दुःखी होतोय. हा, जे दमले असते ना महाराज ते खरंच खाली बसा बरं का, आपल्याला 10 मिनिटं घ्यायची. मला माहिती आहे दिवसभर दमलेलेत, आणि मला दमलेल्यांचा परमार्थ नकोय. जे दमलेत ना, खरं बरं, आपला हा महाराज हा खेळीमेळीचा संवाद, आणि मी एकच तत्व बोलतो, उगारा आहे निवांत, परमार्थ बोजाचा नाही. परमार्थ रिलॅक्स व्हायचा आहे, पण लोकांनी अगोदरच बोजे घेतले.
कळलं का बाबा? तुका बोले सहजवाणी, वेदांत त्याचे घरी वाय पाणी. वेदांत घरी पाणी वाहतोय. आज वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि इतरांनी वावा भारमाता, हे वादग्रस्त विधान आहे. परमार्थ हा कसा आहे? सहज आहे, सोपा आहे, पण हे शीन करून नाही बाबा. विषय चालला होता दृष्टांत, मग तो साधू म्हणतो आता पुन्हा कर्ज घे, पुन्हा जसं होतं तसं देऊळ बांध आणि मला पठ्ठ्याला बोलव. त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं, देऊळ बांधलं. देऊळ बांधल्यानंतर साधूनीच तर निर्देश केला, बघ सूर्य मध्यानीला गेलेला आहे, त्या कळसाची जिथं सावली पडलेली आहे तिथं त्या ठिकाणी खण, आणि त्या ठिकाणी खणल्यानंतर त्याला अमाप संपत्तीचा लाभ प्राप्त होतो. सांगायचं तात्पर्य काय माझं? ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानेश्वरीत लिहिलंय गुरु तेथ ज्ञान, म्हणजे कळसाप्रमाणे सांगितलंय, पण पठ्ठ्या गुरु भेटला पाहिजे, पठ्ठ्या सद्गुरु भेटला पाहिजे. ही आपली पुण्याई असली पाहिजे, आपल्या सटवीने कोरलं पाहिजे का याच्या जीवनात साधू भेटला पाहिजे. विठाला मी अजूनही सांगतो, देव भेटणं फार सोपं आहे, फार सोपं, फार सोपं. नामदेव महाराजांच्या देव ताटात जेवत होता, पर साधूची भेट न होईल का? चंद्र आम्र सुखे सेव सागर हे तळवे, परी त्या साधूची भेट, संत भेट अति दुर्लभ. का पदोपदी संतांनी सांगून ठेवले. मग अशा पठ्ठ्याची घेतली का सोय? किंबहुना सोय जीव परमात्म्याची आहे, तेत जे होय तया नाम सुख. अरे सुख कशामध्ये? जिथं आपल्याला जिथं तुटलंय ना तिथं जॉईन करणारा पठ्ठ्या अवलादी सद्गुरु भेटायला पाहिजे. विठ्ठला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य. असा देव, असा सद्गुरु ज्या दिवशी आपल्या जीवनात येतो ना, तर त्याला मनुष्य जन्माचं महत्व कळतं. नवे नवे तो परमात्म्याशी भेट घालून देतो. साक्षात परमात्मा मज भेटविला आणि विसरू कसा मी गुरु पादुकांना. जे रामाला मिळालं, जे कृष्णाला मिळालं, ते तत्व माझ्या अंतःकरणात मिळण्यासाठी मला त्या संतांचा शोध घ्यावा लागेल. आणि ज्या दिवशी ते संत भेटतील तर तनु सद्गुरुची शरण जाय. तनु मनु जीवे चरणासी लागावे. आपलं डोकं चालवायचं, डोकं त्यांचं चाललं पाहिजे. पण जर आपण डोकं घुसडत असू तर लायकीचे नाही. मग ते कृपा करणार, कृपा कटाक्षने हाळिले आपुले पदी वैसविले. असं सद्गुरूंनी केलं, आपल्या सारिखं केलं. आणि त्या वेळेला, ज्या वेळेला ते ज्ञान हृदयात येतं, तोच अधिकारी बनतो रामकृष्ण हरी म्हणण्याचा अभंगाचं तिसरं चरण. ज्या दिवशी सद्गुरु अधिष्ठान आपल्या जीवनात येतं, आपल्या जीवनातलं द्वैत निघून जातं. द्वैत म्हणजे काय? आपण जे भजत होतो ना देवाला, तू वेगळा आणि मी वेगळा, नाही नाही नाही. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म आणि मूर्ख नेणे वर्म संत चरण. मूर्ख म्हटले, अरे तूच आहेस तत्त्वम असी. वेदाची महावाक्य, ते तत्व तूच आहेस. तू जे बाहेर शोधत होता ते तुझ्या मधीच आहे, पण त्याच्यासाठी प्रक्रिया आहे. दुधाच्या प्रत्येक थेंबात तूप आहे का नाही बाबा? प्रत्येक थेंबात तूप आहे, पण ती काढण्याची प्रक्रिया. मंथोनी नवनीता तैशे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. कथेला विराम दिलेला आहे.
ज्ञानोबारायांनी कथा नाही सांगितली. पहिलं त्या भगवंताला ओळखा आणि ओळखून भक्ती करा. प्रमाणे 9व्या अध्यायातलं तैसे मीच होनी पांडवा करीती माझी सेवा त्यांचा नवलाभ काय सांगावा. कृष्ण हरी विष्णू गोविंद गोपाळ या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. पहिलं तुम्ही हरी म्हणून अभंग दुरुक्ती आहे. पहिलं हरी व्हा हा संप्रदायाचा दंडक आहे. आणि हरी होऊन हरीचं भजन गा. विठ्ठल द्वैत गेल्यानंतर तुम्ही अधिकारी बनले रामकृष्ण हरी म्हणण्याच्या. आणि जर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नसाल तर तुमच्या ज्ञानाला आग लागो. इतकं भयानक बोललेत नाथ महाराज. रांडिवीने जेवी शृंगार पै केला तैसा ज्ञानी झाला तो. हे भक्ताला नाही, हे भक्ताला नाही, हे कोणाला? ज्ञानाला. जो लय ताट्यात असन, लय अहंकारात असन. बघा देहाचा अहंकार एक वेळेला परवडला हो, ज्ञानाचा अजिबात करू नका. कारण की ज्ञानात जिथं बऱ्या बाल्यांच्या घेतल्या. ज्ञान तुम्हाला मोक्षापर्यंत नेतं, म्हणजे त्या सायुज्य मुक्तीपर्यंत नेतं. ती देवाचीच कृपा आहे. पण देव काय करतो? आपलं भांडवल देत नाही. भांडवल त्याचं भक्ती आहे. म्हणून म्हणावं लागलं नको ब्रह्मज्ञान. कधी म्हणा? आता आपण जेवल्यानंतर पोट भरलं की नाही, मग तेव्हा आपण चपातीला नाही म्हणलो ना बाबा आता बस. पण ब्रह्मज्ञान न प्राप्त करता उपाशी राहून म्हणायचं का? आता मनामनीचाच कारभार चाललाय. ब्रह्मज्ञानाची तर दूर दूर पर्यंत खबर नाही. आणि ब्रह्मज्ञानाचा प्रचिती काय? न करी रे संग राहे रे निच्छळ लागून येते मळ ममतेचा. जर आपल्या चित्तात ममता वगैरे सगळे असेल तर तुमचं ब्रह्मज्ञान गुरुचा फॉर्म्युला घेऊन सुद्धा व्यर्थ आहे. अभंगाचं पहिलं चरण. ओळखून घ्या. फक्त शेवटची 5-10 मिनिटं घेईल. कारण की परिपूर्णतेचं म्हणजे काय मेन गाभा सांगायचा आहे मला. आणि परमार्थाच्या ज्या स्टेप्स आहेत, ज्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या करता करता आपल्याला कळसापर्यंत जायचंय. बरोबर की नाही? मग त्या ज्ञानी भक्ताचं काय सांगतात? विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्यांचे उपजोनी करंटा नेण्या द्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुवेण ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे. तो विष्णूचा जप करायला लागतो. मग आता काय करायचं? ब्रह्मज्ञान तर प्राप्त झालं, आपल्याला काहीतरी कळालेलं आहे, आपल्याला देहबुद्धी जर आपली बाद झालेली आहे, मग समाजासाठी तया प्राप्त्यर्थ कामार्थ म्हणजे काम नाही आता झालो रिकामा. म्हणजे ही अवस्था कोणती आहे? का बाबा आता जे जीवनातलं होतं परमध्येय, काय होतं परमध्येय? मोक्षाची वाट मिळाली, मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. त्या दिवशी आपण काय झालो? अटॅस्टेड झालो, म्हणजे परमार्थ करायच्या लायकीचे झालो. म्हणजे काय झालो? गुरु कृपा प्राप्त झाली, म्हणजे आपल्यावर गव्हर्नरची सही मिळाली. म्हणजे आता आपण देवाला ओळखलंय ना, मग आता देवाला ओळखून त्याची भक्ती करायची. बरं, ती भक्ती अशी करायची कशी करायची? पै भक्ताचे निनावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले नामाच्या शस्त्रवरी नावा या उधारी आणि सजोनिया संसारी तारू झालो. मग आता भक्त व्हा. आता काय व्हा? ज्ञानी तर आहे, पण ज्ञान्यानी काय केलं पाहिजे? आता मी भक्त तू देवाईसे करी दावी रूप मज, हे देवाला मागावं लागलं. म्हणजे देव काय करतो? हे भांडवल देत नाही भक्तीचं.
भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचिक ज्ञानी यांची तिघांची विकेट घेतली जा. तिघांची काय घेतली? विकेट घेतली. या दोन महात्म्याने आपल्या पुढे एक चरित्र आहे. ज्ञानेश्वर महाराजांजवळ ज्ञान होतं, नामदेव महाराजांजवळ भक्ती होती. हा एक चमत्कार घडून आणला, दोघांना एकत्र आणलं. ज्ञानोबारायांना देव कळला होता का भेटला होता? सांगा बघू महाराज. ज्ञानोबारायांना देव कळला होता का भेटला होता? कळला होता. नामदेव महाराजांना देव कळला होता का भेटला होता? पण कळाला. या दोन्ही संतांनी ज्या वेळेला एकत्रीकरण झालं, मिलाप झाला, यांच्या मार्फत जे ज्ञानेश्वर महाराजांना देव कळला होता तेच ज्ञानेश्वर महाराज एवढे अद्वैत सिद्धांतावर पोहोचलेले शंकराचार्यांचा मागोवा तर घेतलाच, पण त्यांची अवस्था अशी झाली ज्ञानेश्वर महाराजांचा, काही भेटशील पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होय उणे तैसे माझे जेणे एका विठ्ठले गुण. काय भेटला नव्हता इथं? मग त्यांचे शब्द काय का पौर्णिमेचा चंद्र जसा कमी कमी होत जातोय तस तस मला भेट होत नाही. क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी, मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. जे ज्ञानेश्वर महाराज विश्व व्यापकतेचा परमार्थ सांगत होते ते एक तत्वात आले, म्हणजे एकविधामध्ये आले. आणि जे नामदेव महाराज जे एक तत्वात होते, कुठे अडकले होते? पंढरपुरात. म्हणजे त्यांना देव भेटला होता पण कळाला. मग त्या कळण्यासाठी त्यांनी पताका पंजाब पर्यंत नेली. म्हणजे यांच्याकडे विश्वव्यापकपणा ज्ञानेश्वर महाराज, तोच व्यापकपणा नामदेव महाराजांना प्राप्त झाला. तर ते पंढरपुरात नाही राहिले, ते कुठे गेले? पंजाब पर्यंत. म्हणजे पंजाबी लोक काय रामकृष्ण हरी म्हणते? पंजाबी लोक म्हणतात नाही, राम हा कालचा पुत्र दशरथाचा अनादिकालचा आत्माराम. तो आत्माराम ज्या दिवशी प्राप्त होतो त्या दिवशी नामदेव महाराजांसारखी आपली गती. त्यावेळेला जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि तीच परंपरेचे शंकराचार्य एवढे मोठे अद्वैत सिद्धांतात असताना सुद्धा ते द्वैतात येऊन भक्ती करतात, ते समाजाला निर्देश करतात. बघा तुमची त्यांची देवी अष्टके, अच्युताष्टके, पांडुरंग अष्टक का लिहिण्याची त्यांना गरज पडली शंकराचार्यांना? म्हणून आपला संप्रदाय, आपण खूप भाग्याचे की आपण देवाला ओळखून भजन करतोय. शब्द बघा मी किती महत्वाचा बोलतोय बरं का महाराज. ज्या ज्ञानात भक्ती नाही, शब्द काय? ज्या ज्ञानात भक्ती नाही, ज्या ज्ञानात भक्ती नाही ती अहंकार उत्पन्न करते. आणि ज्या भक्तीमध्ये ज्ञान नाही ती भेद उत्पन्न करते. विठ्ठला. म्हणून भक्ती अशी करा, ज्ञान तर मिळवलं पाहिजे. आणि त्या ज्ञानाने आपण कसं झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. नम्र झाले भूता आणि तेने कोंडिले अनंता. ज्या झाडाला फळ आहे ते झाड कसं वाकलं जातं, म्हणजे तीच परिपूर्णतेची अवस्था. मग आता खेळी मेळी गादा रोळी आहे की नाही. आणि त्यानंतर तो भक्त ज्या वेळेला त्याला कळतं की तोच परमात्मा चराचरामध्ये, मग तो मूर्तीमध्ये नाही का? मूर्तीमध्ये नाही का? मग त्याची तो काय करतो? सगुण उपासना करतो. कारण की निर्गुण उपासना कठीण आहे. पाहे योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. पाहे पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे, तै पोट भरण्याची प्राणी शुद्धी होय. म्हणजे आपल्याला निर्गुणात तो आनंद भेटणार नाही. म्हणून मुख्य उपासना सगुण भक्ती सांगितली. तरी का झालो आम्ही उदास निर्गुणा? तुकोबारायांचं प्रमाणे. तुकोबाराय म्हणतात आम्ही उदास झालो त्या सगुण भक्ती. ते सुख सगुणी अभिनवते, म्हणजे अभिनव तो जर त्याला खेळायचा असेल. म्हणून ब्रजनाम गोपिका हा फायनल सिद्धांत सांगितला. म्हणून त्या पद्धतीची सगुण उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. सगुण भक्तीने आपल्यामध्ये
प्रेम निर्माण होतं आणि एकदा का प्रेम निर्माण झालं का प्रपंचाविषयी आसक्ती राहत नाही. अभंगाचं 4थं माझ्या बुद्धीच्या कक्षेत माझ्या अभ्यासानुसार माझ्या तपस्येनुसार जे काही सांगायचा प्रयत्न केला या अभंगावर निरूपण असं केलंय. असाच अभंगाचा अर्थ असेल असा माझा आग्रह नाही आणि दुराग्रह तर बिलकुलच नाही. कारण की मी माझ्या प्रवासाला निघालेलो आहे. याच्यात जर धुता आले तर हात धुवून घ्या, चांगला अनुग्रह घ्या. पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे. विशिष्ट गुरु करावा. जर माझ्या कीर्तनाने तुमच्या हृदयातले दार जर उघडत असतील आणि तो मगाशी महाराजांनी प्रवचन केलं आणि जर तुम्हाला तुमचा देव झोपतच ठेवायचा असेल, अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा आदांदा घोरत होता प्रबुद्धा अनादिजो, जर त्याला घोरायचंच असेल तर ते घोरत राहतील. कळलं का नाही? हे मटेरियल संतांचं, माझं काही नाही. चाळणीसारखं ऐकू नका, नाही तर इकडून गेले वारे आणि तिकडून गेले वारे. ऐकायचं असेल तर सुपासारखं ऐका. जे काही वाईट आहे ते माझं आहे, माझ्या बुद्धीचा दोष आहे. सुपासारखं ऐका. जे काही चांगलं आहे ते माझ्या संतांचं आहे, ते स्वीकारून आपण पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यात असली पाहिजे. आणि ज्यांचा मांसाहार सुटत नाही त्यांनी निदान 10 रुपयाचा एक हरिपाठ विकत घ्या. त्या हरिपाठाचं दररोज पारायण करा, त्याचं वाचन करा. त्या हरिपाठाचीच सामर्थ्य वाढेल. म्हणजे तुमच्या मुखातून हरीची पुण्याई होईल आणि कधीतरी ऐशी कर्मदशा साम्या येईल आणि गुरु आपेसा भेटी देईल. हे बघा महाराज, तुमच्यामुळं मी बोलू शकलो. वागता तो वागता नो हे श्रोतेविद. मला काही येत नाही. मी उलट विचार करतो का कसा काय देव बोलून घेईन माझ्याकडून. पण ही गुरुकृपा कार्य करते. माझं स्वतःचं इथं काही अस्तित्व नाही आणि मला ठेवायचं पण नाही. कारण की मला इथून निघायचंय. देह बुद्धीच्या पलीकडे जाणारा परमार्थ आहे. त्यामुळे आमचे राम महाराज आहेत, सागर महाराज आणि अक्षय महाराज आमचे चॉकलेट बॉय आहे. काय कळलं का नाही? माझं विशेष प्रेम आहे त्यांच्यावर. का? कारण की देवाला जसं ताजं फुल आवडतं ना, तसं माझं त्यांच्याकडून एक स्वप्न आहे. का स्वामी विवेकानंद बोलले होते, 100 तरुण द्या, मी विश्व बदलून दाखवेल. त्यांच्या कार्याला माझा नमस्कार आहे. माझ्या शरीरयष्टीप्रमाणे मी करतोय कार्य, पण आता पुढं मला भगवंत यश देईल म्हणून मी यांच्या मार्फत त्या कार्याला काय करतोय, हातभार लावतोय. कारण की कसं आहे, समाजात ह्याच्या गोष्टी आहेत, ह्या ते विरळा आयसा कोणी आणि तुका त्याशी लोटांगणी. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. ते एक बाबा महाराजच होते का त्यांच्या कीर्तनात लाईनी लागून माळा घालायच्या. तशी आमची लायकी नाही ना महाराज, का कोणी आम्हाला येत नाही विचाराय, महाराज तुमच्याकडे जे सुख आहे ते आम्हाला द्या. म्हणजे आमचं काय, आमचा बँक बॅलन्स आहे ना आम्हालाच नासला जातोय, तर आम्ही काय यांना 1 लाख देणार? बरोबर का नाही? त्यामुळं जे जे माझ्या आहे ते माझ्या गुरूंचं आहे, माझं काही नाही. पण मी जसा शहाणा झालो गुरुच्या कृपेने, तसं तुम्ही शहाणे व्हा. पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यात असली पाहिजे आणि त्याशिवाय उद्योग होणारच नाही. परमार्थ केला पाहिजे. गवत काँग्रेस उगवतच राहतं, पण गहू प्यारावाच लागतो. परमार्थ करी अहर्निशी, अहर्निशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गी झालेली तुमच्या संत मायबापांच्या आणि या तरुण पोरांच्या तर फार दंडवत आहे बाबांनो. महाराज तुम्ही इंजिन आहात, हे 17 डबे जडलेत, दिशा द्या त्यांना. हीच मी ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही महेशयाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, तुम्ही साक्षात भगवान आहात. आज मी ही प्रणाली म्हणजे शंकराचार्यांबद्दल तर काय सांगावं, बऱ्याचशा कथा मला सांगता आल्या असत्या, पण मला जो मूळ गाभा आहे तो सांगायचा. का माझे शंकराचार्य द्वैत भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांनी एवढ्या स्तोत्राची रचना केली का ते स्तोत्र ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा, बस टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद. तो छंद घ्यायचा देवाच्या नामाचा आणि तो छंद ज्या वेळेला त्या लोणच्यासारखा मुरतो त्यावेळेला ही अवस्था प्राप्त होते.
ती ही अवस्था प्राप्त होते. तो गोपिका भाव ह्या अवस्थेमध्ये पोचतो आणि आपल्याला त्या फायनल स्टेपमध्ये जायचंय. मग याही वरी पारता माझे भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी. आपल्याला परमार्थाचं मुकुट बनायचे, चप्पल बनायचं नाही. म्हणून ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ती यात्रा करावा लागल. शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्य ज्ञानोबा श्री गुरु आद्य शंकराचार्य शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्य ज्ञानोबा Hare
ठेवी पाय संताची या संताची हेच मजली आणि तुझे काय मागू देवा